पूजा साळवे मॅम आणि पूर्वा काजरे मॅम यांनाही विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यावे। रामभाऊ सकाळे सर lightning of the lamp symbolizes the dispelling of darkness and ushering in the knowledge. So, for this, we should like to urge Devji and our principal ma'am and all the invited dignitaries to please be seated. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री रामचंद्र भगवान की जय। श्री चैतन्य हनुमान की जय। श्री सोमेश्वर भगवान की जय। और भाई सब संतन की जय। राष्ट्र संत अनंत विभूषण श्री श्री एकनाथ आवाज है मामा हाथ लाना सोमेश्वरानंद सरस्वती महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव की जय। सर्वमंगलमंगले श्री सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। आदरणीय व्यासपीठ, खूप छान वाटतंय, कारण की आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये असलेली गुरु परंपरा, मी तर असं म्हणेल, या स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती गुरुकुलच्या प्राचार्य अग्रवाल दीदीसाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। ज्यांनी जागा आपल्या सगळ्यांना प्राप्त करून दिली। सुंदर सुंदर हे चिमुकले देशाचं भविष्य आज तिथं ज्ञान गंगेमध्ये रोज स्नान करताय आणि देशासाठी सक्षम होताय। आपले आदरणीय उदयगिरीजी महाराज, त्यांच्या चरणी प्रणाम करतो। आपले विष्णुगिरीजी महाराज, प्राचार्य अग्रवाल दीदी, सर्व साधू संत आणि आपण सर्व त्र्यंबक नगरीचे भूषण शक्ती मांगल्ये आपल्या सर्वांना एकदा प्रणाम करतो। खूप छान वाटतंय। पहिला प्रथम तर
त्र्यंबक राजाला थँक्यू म्हणावं लागेल. आपण नेहमीच त्र्यंबक राजाच्या ऋणात राहू. गंगा मैयाला थँक्यू म्हणावं लागेल. माझ्या निवृत्ती दादाला थँक्यू म्हणावं लागेल. आणि माझ्या हनुमंतराला थँक्यू म्हणावं लागेल. कारण की या पंचकृषीमध्ये ह्या अद्भुत आदरणीय शक्ती आपल्या सर्वांना, बाळगोपाळांना एक पॉझिटिव्ह एनर्जी देत आहेत आणि आपल्या सगळ्यांना सांभाळत आहेत. आज ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये हे स्वामी सोमेश्वरानंद गुरुकुल अतिशय सुंदर काम करत आहे. ज्यावेळेस ह्या छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या मुखातून आध्यात्मिक गीतेचे श्लोक जेव्हा मी श्रवण करतोय तर प्राऊड फील करतोय. मी खूप आनंद वाटतोय. कारण की छोटे छोटे मुलं आहेत आणि हे मुलं खरंच देशाचं फ्युचर आहे, भविष्य आहे. आणि आपण म्हणताना रोप जर योग्य ठिकाणी लावलं, बीज जर योग्य ठिकाणी लावलं, तिथे सुपीक जमीन असली पाहिजे, तिथे मशागत करणारे सर्व श्रमदानी असले पाहिजे, तर ते त्या बीजाचा एक कल्पवृक्ष होतो आणि देशाचं, राष्ट्राचं त्या कामाला येत असतो. तसेच हे कल्पवृक्ष आहेत सगळे. आपल्याला छोटे छोटे चिमुकले दिसत असतील, पण प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जो गुरुप्रतिभाव आहे. जय श्रीराम. मेघराजाची पण इच्छा झाली, कारण की मेघराजाने आपल्या सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्या पाहिजे एकदा. सुंदर सुंदर, छान, गुड. देवाची पण इच्छा आहे, मेघराजाची उपस्थिती आहे. कारण आपल्या त्र्यंबकेश्वर नगरी म्हणजे पावसाचं माहेरघर आहे. पण ह्यावेळेस आपण सगळ्यांनी खूप प्रतीक्षा केली. अजूनही समाधानकारक पाऊस नाही आहे. पण आज माझ्या त्र्यंबक राजाच्या कृपेनं, हनुमंतराच्या कृपेनं गंगामया मेघराजाच्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांसाठी उपस्थिती दिलेली आहे. आणि निश्चितच ही ज्ञानगंगा मुलांना एक सतसत विवेक बुद्धी देऊन त्यांचं स्टॅन्ड स्ट्रॉंग करणार आहे. आपण म्हणताना कॉन्शियस इज गॉड प्रेझेन्स इन मॅन. जी सतसत विवेक बुद्धी आहे ती जर या छोट्या छोट्या चिमुकल्यांना चांगली प्राप्त झाली, एक आध्यात्मिक ओढ, आध्यात्मिक शक्ती, एक पॉझिटिव्ह एनर्जी, या सगळ्यांना एक चांगलं घडवण्यासाठी जर त्यांच्यावरती कृपा झाली तर निश्चित या गुरुकुलचं नाव जगामध्ये राहील आणि आपण त्याचे सगळे साक्षी राहाल. बोलायसारखं खूप आहे. आपण सगळ्यांनी, मी गेल्या पौर्णिमेला बरंचसं बोललो, कारण की हा जो सण आहे गुरुपौर्णिमेचा, जे आपण कार्यक्रम करताय आपण, हे कार्यक्रम सगळ्यांच्या हृदयाची अटॅचमेंट आहे. याच्यामध्ये खूप मोठा अध्यात्म आहे. द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. कारण की मला असं वाटतं की आजपासून अध्यात्माची आणि विज्ञानाची सुरुवात झालेली आहे. हो, मला असं वाटतं अध्यात्म हे सायन्सचं एक मेन केंद्रबिंदू आहे. कारण पहिल्या प्रथम अध्यात्म आहे आणि नंतर सायन्स आहे. कारण अध्यात्मातूनच सायन्सचा जन्म झालेला आहे. कारण अध्यात्म आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठा आहे. अध्यात्माची खूप मोठी परंपरा आहे. ही साधू संतांची जन्मभूमी आहे. मला असं वाटतं आपण सर्वांनी, सज्जनांनी, मायबापांनी अग्रवाल दिदीवरती, गुरुदेवांवरती एवढा मोठा विश्वास दाखवला आणि प्रत्येक वर्षी गुरुकुलमध्ये मुलांची संख्या वाढते आणि खरंच ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, खूप मोठं प्रोग्रेस आहे आणि आपल्या सगळ्यांची खूप मोठी साथ आहे. मी आपल्या सर्व पालकांना आणि चिमुकल्यांना मी एवढंच सांगेल की पालकांनी नेहमीच अग्रवाल दिदीला सहकार्य करावं. या चिमुकल्यांना मी एवढंच सांगेल की आपण जेवढा आपल्या मॅडमला, शिक्षकांना रिस्पेक्ट आपण देऊ, तेवढे आपण चांगले बनू, तेवढे आपण चांगले शिकू. आणि आता हल्ली आपण सगळे बघत आहात, कारण की गुरुकुलमध्ये विशेष गुरुकुल शब्दच विशेष आहे. कारण याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मला किती तास, किती दिवस बोलावं लागतील. गुरुकुलचा अर्थ आहे सुसंस्कार जिथे दिल्या जातात ते गुरुकुल आहे. विश्वाचा मालक, मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभू. रामप्रभू ही गुरुकुलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. भगवान श्रीकृष्ण गीतेचा दाता, ज्ञान गीतेचा दाता, त्यांचंही गुरुकुलमध्ये शिक्षण झालं.
आणि जेवढ्याही काही परंपरा आहेत देवांच्या ऋषीमुनींच्या त्या गुरुकुलमध्ये घडलेल्या आहेत। याच्या मी तर असं म्हणतो की ही सुरुवात आहे गुरुकुलची। आता जागाही खूप छान आपल्याला हनुमंतरायाच्या चरणी आपल्याला जागाही प्राप्त झालेली आहे। आणि हे गुरुकुल तालुक्यामध्येच नाही, जिल्ह्यामध्ये नाही आहे, या दिव्य भारतामध्ये आदर्श गुरुकुल असणार आहे। आदर्श कारण की मी आदर्श का म्हणतो की इथं मुलांना कसं बोलायचं, कसं वागायचं, अभ्यास कसा करायचा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किती वाजता उठायचंय, अभ्यास कशा पद्धतीनं झाला पाहिजे। आणि या गुरुकुलच्या जेवढ्याही मॅडम आहेत, जेवढेही सर आहेत, तर त्यांच्यासाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे, कारण अतिशय सुंदर मुलांना शिकवताय, घडवताय। कारण मधून मधून मी स्कूलवर जात असतो, कारण की मी आध्यात्मिक असल्यामुळे जास्त शाळेवरती जाणं मला योग्य वाटत नाही आहे। कारण जास्त मुलांना जाऊन आपण ह्या छोट्या चिमुकल्याला अध्यात्म शिकवणं म्हणजे अतिशय अवघड आहे। कारण की अध्यात्म शाण्या माणसांसाठी जे वयस्कर आहेत, ज्यांना अध्यात्म म्हणजे काय आहे, नामस्मरण म्हणजे काय समजतं, त्यांना सांगणं सोपं आहे। पण हे छोटे छोटे चिमुकले आहेत, यांचं आत्ताचं जे वय आहे ते वय आहे त्यांचा बेसिक पक्का करणं। कारण त्यांना व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, व्यवस्थित वाचता आलं पाहिजे, व्यवस्थित त्यांना उच्चार जमला पाहिजे, त्यांना स्पेलिंग व्यवस्थित जमली पाहिजे, वेलांटी उकार त्यांना व्यवस्थित जमले पाहिजे। आणि अतिशय गुरुकुलच्या सर्व मॅडमला मी धन्यवाद आणि आशीर्वाद देईल एक साधू म्हणून। अतिशय सुंदर हे बाळ घडवताय, कारण की आध्यात्मिक प्रवचन करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे, पण ह्या चिमुकल्यांना या देशाच्या भविष्याला, फ्युचरला सांगणं फार अवघड आहे। म्हणून मी साधी आणि सोपी भाषा वापरतो। मी छोट्या चिमुकल्यांसाठी एक आध्यात्मिक किंवा गुरुकुलचे आपण म्हणता ना एक निर्माता किंवा चालवणारा, आणि म्हणून जबाबदारी सर्व या साधूंनी माझ्यावरती दिलेली आहे। कारण की एक मी निमित्त मात्र आहे, पण विशेष मला सिद्धेश्वरानंदाचं आणि श्रीनाथानंदाचं विशेष करून मला नाव घ्यावं लागेल। कारण की ते माझे जरी तुम्हाला शिष्य दिसत असतील, साधक दिसत असतील, पण त्यांच्यामध्ये मातृ पितृ तत्व त्यांच्यामध्ये आहे आणि अतिशय गुरुदेवाला सांभाळताय आणि या गुरुकुलसाठी सहकार्य करताय। माझी वकील साहेब आपली राणी अग्रवाल अतिशय एका भावासारखं एक बहीण म्हणून दीदीला खूप मोठं सहकार्य करते। कारण की अग्रवाल दीदीचा तुम्हाला सगळ्यांना परिचय द्यायची काही गरज नाही आहे, कारण अग्रवाल दीदीचा परिचय म्हणजे या त्र्यंबक नगरीसाठी खूप मोठा आदर्श आहे आणि आपल्या सगळ्यांना ते मान्यही करावा लागेल। कारण मी छोट्या चिमुकल्यांसाठी एवढंच सांगेल, तुम्हाला फक्त 5 लाईन बोलायच्यात। स्पीक 5 लाईन्स टू युअरसेल्फ एव्हरी मॉर्निंग। त्याच्यामधली पहिली लाईन आहे, गॉड इज ऑलवेज विथ मी। बोलाल, गॉड इज ऑलवेज विथ मी। ईश्वर नेहमी माझ्या बरोबर आहे। टुडे इज माय डे। हा आजचा दिवस माझा आहे। आय एम द विनर। मी नेहमी विजेता आहे। आय एम द बेस्ट। मी उत्तमातून उत्तम आहे। आय कॅन डू इट। हो हे मी करू शकतो। आय बिलीव्ह इन माय सेल्फ। माझा माझ्यावरती विश्वास आहे। एकदा तुमच्या स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा। बाळांनो, खूप छान वाटलं, कारण की मी मराठी मीडियममध्ये शिकलेला विद्यार्थी आहे। इंग्लिश तुमच्यासाठी मला बोलावं लागतंय आणि काळाची गरज आहे। वाक्य इकडे तिकडे झाले असेल तर सगळ्या टीचर आणि प्राचार्य समजून घेतील, कारण की हे इंग्लिश मीडियमचं गुरुकुल आहे म्हणून मला इंग्लिशमध्ये बोलावं लागलं। नाही तर आल्याबरोबर मी सुरुवात करणार होतो
गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आणि मी माझं सगळं सांगणार होतो, मी मागच्या वेळेस पण बोललो, पण मराठीबद्दल अतिशय माझ्या हृदयाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. मी महाराष्ट्रीयन, मराठी भाषा मला येते म्हणून मी प्राऊड फील करतोय. पण आज इंग्रजी, इंग्लिश हे काळाची गरज आहे आणि आपल्या सगळ्यांनी एकच काम करायचंय. आपण सर्वांनी, द माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट यू थिंक यू बिकम. आपण जसे विचार करतात तसे घडतात. कारण की आपण नेहमी पॉझिटिव्ह आणि सात्विक विचार केले पाहिजे. मी छोट्या चिमुकल्यांना एवढंच सांगेल, पुढच्या वेळेस 10वीचा वर्ग आपल्याकडे होणार आहे आणि त्र्यंबक तालुक्यातून म्हणा, नाशिक जिल्ह्यातून म्हणा, या 10वीच्या विद्यार्थ्यांचा विशेष निकाल लागला पाहिजे आणि पूर्ण जिल्ह्याने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. मी आज हृदयापासून आपल्या सर्व चिमुकल्यांच्या फ्युचरसाठी मी आशीर्वाद देईल. मी हनुमंतरायाकडे विनंती करेल, हे विश्वाच्या मालका, बाल ब्रह्मचारी, अंजनीच्या सुपुत्रा, त्र्यंबक राजाच्या भूषणा, पंचकृषीच्या प्राणदाता, नाशिकच्या अस्तित्वा, विश्वाच्या मांगल्या, या माझ्या स्वामी सोमेश्वरानंद गुरुकुल या छोट्या छोट्या चिमुकल्यांना, विद्यार्थ्यांना सतसत विवेक बुद्धी दे. आई वडिलांचा रिस्पेक्ट करू दे, साधू संतांचा रिस्पेक्ट करू दे, अभ्यास करण्याची चांगली विवेकता आणि बुद्धी दे आणि त्यांच्या पायावरती उभा टाकण्याची, देशाची सेवा करण्याची शक्ती दे. धर्मधन भाग्यवंतांनो, जे आई मुलांचे आई वडील पॅरेंट्स आले असतील ते अतिशय भाग्यवान आहेत. कारण की हे गुरुकुल म्हणजे अध्यात्मामध्ये वाटचाल करणारं, सायन्सला फॉलो करणारं, प्रत्येक जीवाचा सन्मान करणारं आणि प्रत्येक जीवाला सन्मानानं वागवणारा हा गुरुकुल आहे. मी जेवढेही धन्यवाद देईल तेवढे कमी आहे. एक गुरु, एक तुमचा सर्वांचा साधू म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो की उत्तर या गुरुकुलची प्रगती व्हावं. हे विद्यार्थी या देशाच्या, राष्ट्राच्या, धर्माच्या कामाला येऊ आणि या विद्यार्थ्याने जगामध्ये आपल्या आईवडिलांचं, माझ्या त्र्यंबक राजाचं, या पंचकृषीचं नाव त्यांनी कमावं असा आशीर्वाद देतो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.